सीसीआयने ठरवलेली कापूस खरेदी मर्यादा वास्तव परिस्थितीला धरून नसल्याने ही मर्यादा वाढवावी अशी मागणी मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणीसंबंधी शेतकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देखील पाठवले आहे। प्रशासनाने यावर्षी कापसाची उत्पादकता प्रति हेक्टर 12.80 क्विंटल ग्राह्य धरून त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवलाय। यावर आधारित सीसीआयने प्रति हेक्टर 13.57 क्विंटल इतकी कापूस विक्री मर्यादा निश्चित केली आहे। मात्र प्रत्यक्ष काही शेतकरी प्रति हेक्टर 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतात। त्यामुळे ठरवलेली मर्यादा अत्यंत कमी असून ती शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गदा आणणारी ठरते आहे। यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचं नुकसान झालं असलं तरी अनेक शेतकरी पिकाची निगा राखून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे प्रति हेक्टरी 30 क्विंटल मर्यादा कायम ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मर्यादा वाढवली नाही तर शेतकऱ्यांना उर्वरित कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकावा लागेल आणि त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होईल असंही निवेदनात म्हटलं आहे। हे निवेदन बाजार समितीचे संचालक रमण डोळे यांच्या नेतृत्वात देण्यात आलं। असं आहे, काल आम्ही इथलं एक मारेगाव तालुक्यातलं एक शिष्टमंडळ सुधीर भाऊंना भेटायला गेलो होतो। काही आता हंगाम लागला आहे कापसाचा, काही दिवसामध्ये सीसीआय कापूस ही खरेदी करणार आहे। त्याच्या संदर्भात पण गेल्या वर्षीची 1 हेक्टरची मर्यादा ही 30 क्विंटलची होती आणि यावेळेसची सीसीआयने खरेदीची जी मर्यादा आहे ते 13.57 क्विंटलची केली। याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे। या संदर्भात आम्ही काल सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे गेलो होतो। त्यांना ही बाब लक्षात आणून दिली की बा एवढं नुकसान झालेलं आहे, पावसाने नुकसान झालं आहे सगळं तरी, आणि वरतून जे कापूस आहे जे 13 क्विंटल 57 आहे ते तर ठीक आहे, पण आता उरलेले जे महिने आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरीपर्यंत कास्तकार हा जे सदन कास्तकार आहेत जे कमी शेतीवाले जे काय पाणी देऊन खतं फवारणी करून हे शेती पिकवू शकतात आणि एकरी आणखी जवळपास 7-8च्या ॲव्हरेज ते घेऊ शकते। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही सुधीर भाऊला निवेदन असं दिलं की बा आमची ही मर्यादा जे गेल्या वर्षीची होती ती कायम ठेवण्यात यावी, जे 30 क्विंटल हेक्टरी होती ती कायम ठेवण्यात। त्याच्यासाठी सुधीर भाऊंनी सुद्धा आम्हाला बिलकुल योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री सीसीआयचे CMD ललित कुमार गुप्ताजी आणि दिल्लीत बसले जे त्यांचे जे CMD आहे यांना पत्र लिहून मी स्वतः बोलतो असे त्यांनी आश्वासन दिले।